होम लोन किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट बघितले जातात? सगळ्यात महत्त्वाचं KYC डॉक्युमेंट बघितलं जाते. त्यासाठी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं लाईट बिल किंवा तुमचं पासपोर्ट असेल, फोटोज हे डॉक्युमेंट्स बघतात. त्यानंतर तुमचे प्रोफेशनल डॉक्युमेंट बघितले जातात. जसं की अपॉइंटमेंट लेटर असेल, एक्सपिरियन्स लेटर असेल, तुमचे एक्स्ट्रा काय स्किल्स असतील ते तुमचे डॉक्युमेंट बघितले जातील. त्यानंतर इन्कम डॉक्युमेंट बघितले जातात. जसं फॉर्म नंबर 16-17 असेल, तुमचं करंट अकाउंट असेल किंवा सेविंग अकाउंट असेल, जिथं तुमचा पगार जमा होते तिथं 6 महिन्याचं किंवा 1 महिन्याचं बँक स्टेटमेंट असेल. कॅन्सल चेक एखाद्या वेळेस लागू शकतो प्रोसेसिंग फीसाठी वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे तुमचे कुठले ॲसेट्स किंवा लायबिलिटीचे सगळे डॉक्युमेंट बघितले जातात. जसे की तुमचं इन्शुरन्स असू शकतं, तुमचे कोणते लोन चालू आहे, तुमची कुठली SIP चालू आहे, FD चालू आहे, RD चालू आहे, व्हॉटएव्हर तुमचं काय ते सर्व डॉक्युमेंट मागितले जातात. पण महत्त्वाचे डॉक्युमेंट हीच आहेत आणि ही लिस्ट मी सगळी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणि कोणती काय डॉक्युमेंटची माहिती पाहिजे असेल किंवा लोन संदर्भात काही मदत लागणार असेल तर नक्की कॉल करा.